नमस्कार. मागच्या खेपेला आपण केनोपनिषदमधला पहिला मंत्र आपण पहिल्या सत्रामध्ये पाहिला आणि नंतर वेळ होईल तसं आपण इतर मंत्र पण बघणार होतो. तर मी हे दुसरं सत्र आता रेकॉर्ड करतोय आणि मग पुढे बघूया आपण काय कसं होईल ते. तर मागच्या खेपेला म्हटलं होतं की या उपनिषदाचा जो शांती मंत्र आहे तिथपासून आपण परत एकदा सुरुवात करूयात. काही लोकांना मागे म्हटलं तर माहिती असेल, मी माझा कर्सर माऊसचा फिरवतो इथे. ओम आप्यायन्तु ममांगानि वाक्प्राणश्चक्षुश्रोत्रमथो बलमिन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदम् माहं ब्रह्म निराकुर्याम् मा ब्रह्म निराकरोत् अनिराकरणमस्तु अनिराकरणमेऽस्तु तदात्मनि निरतेय उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु. ओम शांती शांती शांती. तर मागच्या खेपेला आपण आपला जेव्हा सत्र संपवलं तेव्हा आपण ज्या गोष्टी बघितल्या होत्या त्याची थोडीशी उजळणी करू आपण आणि मग आपण उत्तराकडे आपण जाऊया. गुरुने काय उत्तर दिले तिथे. तर आपण पाहिलं होतं की विषयी जो आहे तो कसा काय विषयाचं ज्ञान प्राप्त करतो आणि त्याला ज्या वेळेला विषयीला विषयीबद्दल माहिती पाहिजे असती तेव्हा त्याचे जे ज्ञानेंद्रिय असतात त्याला उपयोग करून घेऊ करता येत नाही त्याला. कारण परिस्थिती तशी निर्माण होते. आणि मग पुढे आपण जाऊन हे पाहिलं की नंतर जेव्हा ह्याचा सगळा उलगडा होईल त्यावेळा हा जो आपण त्याला निरनिराळे जी नावं दिलेली आहेत विषयीला ते पण पाहिलं की तो कसा सर्वत्र आहे ते आपण पाहणार आहोत पुढे. पण ही उजळणी आहे मागच्या खेपेला आपण जे पाहिलं त्याची. आणि मग आपण ज्ञानाची जी प्रक्रिया आहे ती आपण पाहिली की कसे विषय आहेत एका पाठोपाठ एक आणि त्याच्यामध्ये कॉज अँड इफेक्ट जे आहे कार्य कारण त्याच्या नामरूप वगैरे आपण हे बघितलं आणि आपण आपले ज्ञानेंद्रिय कसे वापरतो हे सगळं मागच्या खेपेला आपण पाहिलेलं आहे. आणि हे उजळणी म्हणून मी परत एकदा बघितलेलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये गुरुचं जे उत्तर आहे ह्याच्या हा उरलेला ह्या खंडामध्ये आणि सुरुवातीचा दुसऱ्या खंडाच्या थोडाफार सुरुवातीला देखील त्याच्यामध्ये त्याचं उत्तर जे आहे ते आपल्याला 5 भागामध्ये असं बघता येईल. आणि त्याच्यामध्ये प्रत्येक भागामध्ये असं उत्तर का दिलेले आहे ते पण आपण समजवून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. तर त्याच्यामध्ये पहिला जो भाग आहे त्याच्यामध्ये गुरु त्याचं उत्तर देतो. ज्ञानाचा स्रोत काय आहे ह्याचं गुरु उत्तर देतो. पहिला जो भाग आहे त्याच्या आपण पहिल्या सत्रामध्ये पाहिलं की ह्याला उत्तर देणं किती कठीण आहे किंबहुना शक्य नाही आहे. आणि मग आपण पाहिलं की 2 ग्रँड मास्टरचं उदाहरण घेतलं तर हा ग्रँड मास्टर त्याचं कसं उत्तर देणार ते आपण पाहूयात. मग त्यानंतर हे जे ज्ञान आहे ह्या ज्ञानाचा प्राप्तीचा मार्ग काय आहे ह्याच्यावरती गुरुनी काही सल्ले उपदेश दिलेले आहेत ते बघूयात आपण. आणि मग ज्ञान आणि अज्ञान यातील फरक काय आहे हे असं वाटू शकेल की हा मुद्दा अगदी स्वाभाविक आहे, ह्याच्यामध्ये कशाला वेळ घालवावा त्यांनी पण आणि आपण पण. तर हा तेवढा आपण एकदम उदाहरणं बघूयात त्याच्यावर लक्षात येईल की एवढं काही हे सरळ नाही की आपल्याला बऱ्याच वेळेला फसवणूक होती की आपण ज्याला ज्ञान समजतो किंवा आपण ज्याला
आपल्या दृष्टीला जे दिसतं ते आपलं खरं मानतो आणि ते खरं नसतं. तर या बाबतीत असे कशी फसवणूक होती, ते आपण थोडंसं बघूयात या बाबतीत, ह्या तिसऱ्या भागामध्ये गुरु जेव्हा सांगतो ते. आणि मग गुरु काही चाचण्या देतो की ह्या प्रकारे तपासून बघितलं तर तुला खरखर ज्ञान जे मी सांगितलंय ते झालंय का हे तुला समजेल. कारण अगदी जेव्हा एखादं वेदवाक्य श्रुती वाक्य सांगतं की श्रुती ह्या तुम्हाला ब्रह्मज्ञानासाठी कमी पडणार आहेत, हे पूर्ण नाही आहे त्या अर्थीच हे जे श्रुतीच्या मध्ये वाक्य लिहिलेली आहेत नुसतं आपण त्याच्याकडे लक्ष न दिलं त्याच्यापेक्षा एक मोठी काहीतरी ताकद आहे त्याच्याबद्दल बोलणं चालू आहे. तर ते कसं पाहावं असं एक आहे. आणि मग हे ज्ञान जे आहे हे प्राप्त झाल्यावरती त्या ज्ञानाचं फळ काय आहे, अशा 5 प्रकारे हे उरलेला खंड हा आपल्याला विभागता येईल. तर आपण आता ज्ञानाचं जे स्त्रोत आहे, गुरुनी जे सांगितलेलं आहे, ते आता जरा आपण पाहूया की शास्त्राने सृष्टीला 2 भागामध्ये विभागलेलं आहे. की त्याच्यामध्ये एक म्हणजे आपण जे पाहिलं मग पहिल्या सत्रामध्ये की विषयी आणि विषय. तर हे अखंड सृष्टी जी आहे ही ह्या 2 अंगांमध्ये विभागली जाऊन आपल्याला ताशी ते पाहता येते. आणि हे जे ह्या ज्या 2 संकल्पना आहेत ह्याला वेगळ्या वेगळ्या नावानी तुम्ही कुठल्या प्रकारचा अभ्यास करताय त्याप्रमाणे तुम्हाला ते बघितलं त्याचे निरनिराळे शब्द येतात किंवा टेक्निकल वर्ड्स तांत्रिक दृष्ट्या त्याला वेगळे वेगळे शब्द दिले गेले. आपण त्यातले 1-2 बघितले आणि मी एक 2-4 इथं उदाहरणं देणार आहोत आणि ह्याच्यामध्ये आपण अजून पुढे जास्त खोलात नंतर जाणार आहोत. तर ह्याच्यामध्ये कुठलं आहे की एक म्हणजे अनात्मा. आणि हे आता वाचताना हे सोपं वाटेल पण ही अत्यंत विलक्षण गोष्ट आहे की एक तर असा विचार करणं आणि दुसरं म्हणजे असा विचार करणं म्हणजे कसं की तेवढी पातळी असणं. किती विचार केलेला असेल ऋषीमुनींनी ह्या स्तरापर्यंत पोहोचण्यासाठी. आणि मग असं विधान करणं हे कसं ग्राउंड ब्रेकिंग असं एक विधान आहे. आपल्याला मला ह्याच्यामध्ये जास्त वेळ घालवायचा नाही आहे पण एक 2च गोष्टींमध्ये अखंड सृष्टीचं आपण विभागीकरण करू शकतो. आत्मा अनात्मा, विषय विषयी आपण पाहिलं, क्षेत्र क्षेत्रज्ञ हे देखील आपण पाहिलं की जो 13वा अध्याय आहे. आणि ह्या 13वा अध्यायामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला मी बहुतेक करून तो तो श्लोक आहे. आपण श्लोक आणि मंत्र ह्याच्यामधला पण फरक पाहिलेला होता पहिल्या सत्रामध्ये. आणखीन एक त्याचं नाव आहे की ज्ञाता आणि ज्ञेय. म्हणजे नोअर आणि नोन. त्याच्यामध्ये नॉलेज पण ज्ञान आहे ते पण आहे आणि हे एक महत्वाची बाब आहे. ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय असे ते 3 टप्पे आहेत. आणि ह्याचं जे आपण ह्याचं विश्लेषण करायला लागलो की आपल्याला एक गोष्टची खबरदारी घ्यायला पाहिजे की आपण ह्याच्यामध्ये गुरफटून जाऊन हरवून जायचं नाही. आपण आपलं मुख्य ह्याच्यामध्ये उद्देश असा आहे की परमार्थ प्राप्तीच्या दृष्टिकोनातनं ह्या सगळ्या अभ्यासाचा उपयोग आपल्याला व्हायला पाहिजे. आपल्याला काही व्याकरणामध्ये संस्कृतमध्ये मोठं काहीतरी स्कॉलर होऊन त्याच्यामध्ये पदवी मिळवे असं ह्याच्या मागचा उद्देश नाही नसावं. त्यामुळे आपण आपल्या त्याच्यामध्ये गुंतून गुरफटून जायचं नाही.
आणि मग आपण जो क्षेत्रज्ञ आपण जो मागच्या खेपेला स्तरात बघितलं त्याचा जो एक श्लोक आहे, 13वा श्लोक, तो श्लोक मी इथे दाखवतो आहे. ज्यांना त्याच्यामध्ये रुची असेल त्यांना बघता येईल जाऊन की इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञम् इति तद्विदः. म्हणजे क्षेत्र आहे आणि क्षेत्रज्ञ आहे. क्षेत्रज्ञला क्षेत्राचं ज्ञान होऊ शकतं, असतं तसं होऊ शकतं, प्रॉबॅबिलिटी असते कळण्याची. क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत. क्षेत्रज्ञ म्हणजे मी आहे असं तो श्रीकृष्ण सांगतो. क्षेत्र क्षेत्रज्ञयोर ज्ञानम, हे ज्याला समजतंय क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ काय भानगड आहे, ह्याच्यामधले रिलेशनशिप काय, संबंध काय आहे, कोण काय आहे, कुणाला काय कळतं वगैरे, हे जे सगळं प्रकरण आहे हे ज्याला कळतं, क्षेत्र क्षेत्रज्ञयोर ज्ञानम यत्त ज्ञानम मतम मम, त्या माणसाला तो खरा ज्ञानी आहे असं माझं मत आहे. मतम मम म्हणजे डेफिनिशन एक प्रकारचं श्रीकृष्णाने दिलेलं आहे. असो, आपण काय ह्याच्यामध्ये जाऊ शकत नाही, कारण हे हा एक निराळा आणि खूप मोठा विषय आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये पुढचं भाष्यकाराने आपण जो दुसरा मंत्र आहे तो बघूया. आणि हा आपण जो पहिला अखंड सत्र पहिल्या मंत्रावरती घालवला आणि आपण जे सगळं पाहिलं की कसा आहे हा सगळा प्रश्न, तर त्याच्या पार्श्वभूमीवर जर एखाद्याने बघायचं ठरवलं की भाष्यकारांनी या दुसरा जो हा मंत्र जो आहे, नाही मी वाचून दाखवतो. श्रोत्रस्य श्रोत्रम मनसो मनो यद्वाचो वाचम स उप्राणस्य प्राणः चक्षुषश्चक्षुरतिमुच्यधीराः प्रेत्यास्मात् लोकादमृता भवन्ति. असा असा श्लोक आहे. तर ह्याच्यावरती भाष्यकारांचं भाष्य जर वाचायला गेलं तर ते समजायला अवघड जाईल, कळणार नाही काय सांगतायत. पण आपण जे पहिला सत्र घेतलं त्यामध्ये जे आपण खोलात जाऊन ते पाहिलं काय, त्यामुळं हे भाष्यकारांचं ह्याच्यावर काय मत आहे हे मग अम, त्या मनाने सोपं जातं समजायला ते काय काय म्हणायला लागलेले आहेत. कारण आपण जे तिथं प्रश्न विचारले ते प्रश्न त्यांनी तिथं घेतलेले आहेत हाताशी. आपल्या लक्षात असेल तर मी म्हटलं होतं की डोळे कसं काम करतात ह्याचा उत्तर जर प्राण दिला तर प्राण कसं काम करतो हे त्याने आधीच विचारलेले आहे. म्हणजे त्याच्यामध्ये ती जे कार्यकारण ही जी चेन आहे ती दर्शवण्यासाठी ते तसा प्रश्न विचारला गेलेला होता. तर आता याच्यामध्ये श्रोत्रस्य श्रोत्र म्हणजे गुरुला असं सांगता येत नाही, किंबहुना म्हणालंय की हे जे आहे ना, आपण ते बघितलेलं होतं की हे जे आहे ना, की ह्याच्यामुळे तुला डोळा कसं काम करतो, हे डोळ्याची जी शक्ती आहे डोळ्यामागची, जेव्हा आपण बघितलं ज्ञानेंद्रियांमागची शक्ती, हा जो आत्मा आहे हे जे ब्रह्म आहे असं आपण दाखवू शकत नाही, असं ह्याच्यामध्ये अडचण होती. तर ती अडचण गुरुनी कशी त्यांनी ही संबोधली आहे की तो तसं सांगतच नाही. गुरु काय सांगतो, श्रोत्रस्य श्रोत्रम, श्रोत्रस्य श्रोत्रम, ही शक्ती म्हणजे तुझ्या कानाचा कान आहे. मनसो मनोयत, मनाचं मन आहे. वाचोह वाचम, वाचोह वाचम स उप्राणस्य प्राण. आता हे बाकीचं समजण्यासारखं आहे. पहिली गोष्ट कळाल्या, वाचोह वाचम स उप्राणस्य प्राण चक्षुषश्चक्षुर. इथं आपण जरासं ब्रेक घेऊ, आपण इथं पॉज करू. हे पुढचं हे बराच महत्वाचा आहे. पुढचा भाग आपण त्याच्यावरती जरा जास्त वेळ नंतर घालू.
पण हे पहिले जे काय 2-4 गोष्टी आहेत त्या बरोबर त्या अं, प्रश्न जो होता शिष्याने विचारलेला, त्या प्रश्नाला पॅरलल असं प्रत्येक एक एक इंद्रिय आपण पाहिलं की जो प्रश्न होता त्याच्यामध्ये डोळा कसं काम करतो, कान कसं काम करतो, अमुक तमुक होतं, त्याप्रमाणेच उत्तर दिलेलं आहे. पण जसं तो प्रश्न आपण पाहिला की तो प्रश्न असा वेगळा होत गेला, की डोळा कसं काम करतो, वरनं ज्ञानेंद्रिय कसं काम करतात, वरनं ज्ञानाची प्रक्रिया काय, वरनं ज्ञान म्हणजे काय, असं तो प्रश्न आपण पाहिला कसा वेगळा होत गेला. त्याचप्रमाणे हे उत्तर देखील तसंच आहे. पण आपण समजू शकू, त्या पहिल्या सत्रामध्ये आपण जसा अभ्यास केला तसं हे आपण समजू शकू. आणि ह्याच्यामध्ये आपण तिथे जसं डोळ्याचं उदाहरण घेतलं तसं इथे देखील पण डोळ्याचं उदाहरण पाहू. आणि आपण ते थोडक्यात आधी पाहिलेलं होतं, तर त्याच्यावर आपल्याला हे कळणं सोपं जाईल. पण पुढे जाण्याआधी एक गोष्ट मला सांगायची आहे ह्याबद्दल, की ही जे सगळे ऋषीमुनींनी लिहिलेली शास्त्र आहेत, वेदांत, उपनिषद, पुराण, अमुक तमुक, तर त्याच्यामध्ये ते मोठे माणसं होती ती. त्यांना कल्पना होती की साधकाला हे ह्या गोष्टी समजून घेणं, त्याच्यावर अध्ययन करणं हे सोपं नाही, म्हणून त्यांनी अनेक प्रकारचे आपल्याला साधनं उपलब्ध करून दिली. तर मी कदाचित त्याचे पुढे एखादी स्लाइड असेल त्याच्यात मी त्याचे काही उदाहरणं घेतलेली आहेत. पण अ, जप बघूया पुढे, बहुतेक करून मी त्याची उदाहरणं घेतलेली आहेत. पण एक जे गोष्ट आहे, एक जे साधन आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे, सांगितलेलं आहे, ते म्हणजे आवर्तन करायची. कुठल्याही गोष्टीची आवर्तन केली की त्याचा सवय होऊन जाते आणि त्या सवयीमुळे माणसाचं मन मग त्या दिशेने जाऊन ते स्थिरावलं जाऊ शकतं. आपण पाहिलं की मनावर नियंत्रण मिळवण्यासाठी जे तंत्र वापरलं जातं ते मंत्र, असं ह्याच्यामध्ये प्रकार आहे की तो मुद्दा घेऊन वेगळ्या वेगळ्या प्रकारे आधी, कारण मन चंचल असतं, आणि नंतर मग तो एका ठिकाणी केंद्रित करायला असे कुठले जे काही उपयोगी असतील, तसं आहे बऱ्याच उपनिषदांमध्ये आपल्याला दिसतं की तो एकच मुद्दा वेगळ्या वेगळ्या प्रकारे परत परत सांगितला जातो. तर हेच कारण असं आहे की तो आपण साधक जेव्हा ध्यान लावायचा प्रयत्न कर, सुरुवातीच्या स्टेजला असेल, मधल्या लेवलला असेल, तो तिथं ह्याच्यावरती चिंतन आणि मनन करायसाठी एक 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 मंत्राचा हा भाग त्यांनी वापरणं अपेक्षित आहे. श्रोत्रस्य श्रोत्रम असं म्हणून त्याच्यावर त्याची मनसो मनो, त्याच्याऐवजी फक्त एकाच वाक्यात लिहिलं असतं तर ते तसं वापरता आलं नसतं. म्हणून हे असं ठिकठिकाणी आपल्याला ऋषीमुनींनी उपनिषदांमध्ये आपल्याला हे दिसतं. कधी कधी अखंड खंडच्या खंड देखील परत परत सांगितले गेलेले आहेत. बृहदारण्यकामध्ये आहे तसं. बरं ठीक आहे, जरासं बाजूचा मुद्दा होता. तर आपण श्रोत्रस्य चक्षुषश्चक्षुचं आपण एक उदाहरण बघूया, त्याच्यामुळे बाकीचे आपल्याला कळतील. आणि हे आपण पहिल्या सत्रामध्ये थोडंफार बघितलं. आणि ह्याच्यासाठी मी जे उदाहरण घेतलेले ते एका कॅमेऱ्याचं घेतलेले. जे आपल्याकडे हा असा कॅमेरा आहे, हा अगदी सर्वात जगामधला उत्कृष्ट कॅमेरा आहे. आणि हा कॅमेरा सर्व सोयी उपलब्ध अशा असलेला हा कॅमेरा आहे. हा एका टेबलावर ठेवलेला आहे. तर हा कॅमेरा हा त्या विषय जो असेल, फुल बिल काय असेल, पक्षी, त्याचा त्याची छबी घेऊ शकेल का? तर तो कॅमेरा जो आहे तो जड आहे, तो काही करू शकत नाही. तो त्याच्यामध्ये सगळ्या सवलती असतील, त्याच्यामध्ये सगळे जगातलं असेल नसेल ते सगळं तंत्रज्ञान असेल, पण जोपर्यंत त्याच्या मागे एखादा माणूस येऊन उभा राहत नाही, तो त्याचा हातात तो कॅमेरा घेऊन तो त्याचं लेन्स ऍडजस्ट करून तो बटन क्लिक करत नाही, तोपर्यंत त्या कॅमेरा काय, तो जड आहे, तो काही करू शकत नाही. तो अशा प्रकारे
चक्षुषश्चक्षुर म्हणजे हा जो डोळा आहे हा डोळा जड आहे. त्याच्यामागे चैतन्य काही नाही. ज्ञानाचं अधिष्ठान हे चैतन्यामध्ये आहे. त्यामुळे डोळा हा काय ज्ञान देत नाही आपल्याला. तो एक कॉन्ड्युइट आहे, एक मार्ग आहे, केवळ निमित्त आहे तो आपल्या एका टप्प्यापासून पुढच्या टप्प्यापर्यंत आहे. असं ह्या मंत्रामध्ये ह्या एका जे एक जी ही दोन शब्द आहेत ह्याचा आपण असा समज करून घेऊ शकतो. आपण जे पहिल्या सत्रात पाहिलं त्याच्यावर ह्याच्यावर जास्त वेळ घालवायचे कारण नाही आता, पण आपल्या हे लक्षात येईल. त्यामुळे गुरुने त्याच्यामध्ये असं पण सांगितलेलं आहे की मी तुला बोट दाखवून दाखवू शकत जरी नसलो तरी मी तुला सांगू शकतो की कशामुळे काम करतो डोळा. तर तो या चैतन्यामुळे काम करतो. पण परत बोटाने दाखवण्यासारखा नाही आहे ही गोष्ट, ही अनुभवण्यासारखी गोष्ट आहे. आणि ज्याला हे अनुभवायला मिळतं म्हणजे ज्या माणसाने साखरेचे साखर कधी खाल्ले नसेल त्याला आपण कितीही प्रकारे सांगायचा प्रयत्न केला की साखर बाबा गोड असती, म्हणजे ते कशासारखी असते का कसं सांगणार. त्यांनी जर कधीही साखर खाल्ली नसेल तर अशक्य गोष्ट आहे सांगणं. ज्याला अनुभव येईल त्याला येईल आणि मग तुम्ही त्याचा नंतर उपयोग करून शकता. ठीक आहे, तो एक अजून एक ह्या ह्या मुद्द्यावरती हे असं काय आहे आणि त्याच्यामागचं अजून किती मोठं त्याच्यामागे शास्त्र आहे हा एक मोठा विषय आहे अजून एक. बरं ठीक आहे, पुढे जाऊया मग. तर हे हा मी तुम्हाला म्हटलं तसं की फोकस करायला हे आपल्याला दिलेले जप वगैरे आहे. तर बहुतेक मी याच्यामध्ये हा हा मुद्दा मी मगाशी म्हटलं तसं हे आपल्याला ऋषीमुनींनी हे आपल्याला असे निरनिराळे हे भक्तियोग, कर्मयोग, ज्ञानयोग हे सगळे जे निरनिराळे पद्धती आहेत परमेश्वरापर्यंत पोचायच्या त्याच्यामधले हे निरनिराळे साधन आहेत. त्याच्यामध्ये हे एक आहे की आवर्तन, रेपिटेशन, तेच करत बसलो आपण सारखं कुठल्याही गोष्ट. डॉन ब्रॅडमन ज्या प्रकारे त्यांनी प्रॅक्टिस केली की एखाद्या गोल खांबावर तो बॉल मारत बसायचा आणि आपल्याला माहिती आहे की त्यांनी सगळं त्याचं नंतरचं जे काम आहे त्याचं ते तो जसं खेळायचा त्या सगळ्या प्रकारामुळे बनलून गेलेला होता तो. तर अशा प्रकारे माणसाचं संपूर्ण परिवर्तन होतं आणि त्याच्यामधले मी हे अं, 4-5 उदाहरणं घेतलेली आहेत त्या साधारणतः जप भयंकर पॉवरफुल. त्याने माणूस बदलून जातो जो सतत करत बसला तेच विचार. आणि हा एक अं, सोपं नाही आहे ते लक्ष लावायचं वगैरे. त्याच्यामध्ये नुसतं मेकॅनिकली होऊ शकतं ते, मन लावायला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनात नाही जे आपण उपनिषद बघतोय त्याच्यामध्ये जरा मन गुंतवता येतात त्यात जास्ती. प्रदक्षिणा देखील आपण घालतो आपण त्यावेळेला आपले हे जे कर्मेंद्रिय आहेत सगळेच ज्ञानेंद्रिय देखील त्यांना असं गुंतवून ठेवावं लागतं नाही तर ते कुठंतरी इकडं तिकडं सैरभैर जायला लागतात आणि परत आपलं मन चंचल त्यांच्या मागे जायला लागतं. त्यामुळे ते जेव्हा आपण देवळाभोवती प्रदक्षिणा घालतो तेव्हा ते कर्मेंद्रिय आपण आपले गुंतवून ठेवतो आणि आपलं लक्ष आपण एका ठिकाणी केंद्रित करू शकतो. ठीक आहे, ह्याच्यावरती जास्त वेळ घालवायला नको. हे एक 2-4 उदाहरणं म्हणून दाखवली ती. आता हा पुढचा जो उरलेला जो भाग आहे हा जो आहे चक्षुरातिमुच्च धीरा याच्यामध्ये इथपर्यंत जो आहे चक्षुर हे बहुतेक करून याच्यामध्ये अनोटेशन असेल. ठीक आहे, नंतर बोलू. चक्षुर इथपर्यंत हा आपण पाहिला. मी आता हे तोडून संधी तोडून म्हणतोय. रतिमुच्च धीरा असं ते म्हणता येऊ शकेल आपल्याला. धीरा म्हणजे काय, जो ज्ञानी आहे, जो जो ज्याला ह्याच प्राप्ती परमेश्वर प्राप्ती म्हणजे मोक्ष प्राप्ती झालेले रतिमुच्च धीरा.
प्रेत्यास्मात लोकात, प्रेत्यास्मात लोकात अमृता, हे असं संधी तोडले. लोका ज्या देवनागरी आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. द द मृता म्हणजे द आणि असे हे दोन शब्द इथं एकत्र झालेले आहेत. ही संधी इथं फोडावी लागते. प्रेत्यास्मात लोकात अमृता भवंती, असा हा शब्दाचा या शब्दांचा फोड करता येतो. तर रतेमुच्च धीराः परेत्यास्मात् लोकात अमृता भवंती. तर जो ज्याला हे ज्ञान होतं, तो जो ज्ञानी पुरुष आहे, तो जो ज्ञानी माणूस आहे, त्याला ह्या प्रेत्यास्मात लोकात, म्हणजे हे जे लोक आहे हे मर्त्य लोक आहे. मर्त्य लोक म्हणजे काय, की कुठलीही गोष्ट जन्माला आली की त्याचा मृत्यू ठरलेला आहे. मृत्यू घेऊनच बरोबर ती जन्माला येते. त्यामुळे आपली ही जी सृष्टी आहे आजूबाजू सगळी, ह्याच्यामध्ये अशी कुठली गोष्ट आहे का की जन्माला आलेली नाही, ती तशीच आहे, स्वयंभू पहिल्यापासूनच आहे, तर मग तिला मृत्यू नाही. पण आपल्याला माहिती आहे, त्यामुळे ही जी सृष्टी आहे हे मर्त्य लोक आहे, ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी मरणार आहेत. शंकराचार्यांनी हे, अर्थात मी जेव्हा भाष्यकार शंकराचार्य म्हटलं तेव्हा बहुतांशी ह्याचे विचार जे आहेत ते ऋषीमुनीने आधीपासून आपल्या वेदांतामध्ये सांगितलेले आहेत. पण सत्याची जी परिभाषा आहे ती अशी दिली आहे की त्रिकालाबाधित जी गोष्ट आहे, म्हणजे काल होती, आज आहे आणि उद्याही राहणार, ती सत्य आहे. आणि जे त्रिकालाबाधित नाही ते मिथ्या आहे. मिथ्या आणि असत्यामध्ये फरक आहे. आपण जमलं तर कुठल्या तरी दिवशी त्याच्यात जास्त जाऊ शकू. पण हे ब्रह्मसत्यम जगन मिथ्या आहे, अत्यंत त्यांचं प्रसिद्ध अगदी त्याच्यामध्ये हा हार्टफर्ड, केम्ब्रिज, हार्वर्डमध्ये ते त्याच्यावर भरपूर अभ्यास केला जातो, इतकं ते असं प्रसिद्ध वाक्य आहे ते, ब्रह्मसत्यम जगन मिथ्या. तर हे जे मर्त्य लोक आहे, इथं जे सगळ्या गोष्टी मरतात, तिथे हा माणूस अमृता भवंती. आता हे जरा अतिशयोक्ती वाटते की आप आपल्या हजारो वर्षापासून मनुष्य या पृथ्वीतलावरती आहे. त्याच्यामध्ये एखाद्याला तरी असल्या प्रकारचं ज्ञान प्राप्त झालं असेल. व्यास ऋषी होते, अजून कोण होते. तर मग जर अमृत, जर चिरंजीव एखादा झाला असेल हे ज्ञान प्राप्त, तर मग तो अजून असला पाहिजे होता. त्यामुळे हे जरा अतिशयोक्ती वाचते. अतिशयोक्ती ही असत्याचे धाकटे बहीण असं म्हणतात. तर मग हे जे आहे ना, हे सुद्धा एक प्रकार दृष्टांत म्हणता येतो, पण हे पण समजून घ्यायला पाहिजे काय म्हणतात ते. अमृत म्हणजे काय होतं ह्याच्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये रतेमुच्च धीरा प्रैत्यास्माद लोकाला अमृता भवंती मध्ये मुक्ती आणि मोक्ष जे आहे, तर त्याच्यामध्ये कशापासून मुक्ती, कशापासून मुक्ती मिळालेली आपल्याला, किंवा हा ज्ञानी कशापासून मुक्त होतो. म्हणजे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जे काही इंद्रिय आहेत, जे जे त्या गुरुनी सांगितलं की श्रोत्र श्रोत्र मनसो मनो यत्वाचो वाचम सो प्राण प्राण, असं जे काय सांगितलंय त्याच्यामध्ये असं सांगतात की काय, की हे इंद्रिय जे आहेत ते म्हणजे बंधन आहे, असं सांगतात की काय हे, आणि त्यातनं मुक्त मिळाल्यावर तुम्ही अमर व्हाल. पण हे जे ज्ञानेंद्रिय आहेत हे बंधनं कशी काय आहेत. म्हणजे मला जर, मला आज डोळ्याला दिसतंय, आपल्या डोळ्याला दिसतंय, आणि मी माझ्या डोळ्याला झापड लावली तर मला दिसणं बंद होईल. आणि मला ह्या बंधनातून, ह्या बंदपणाच्या बंधनातून मला जर मुक्त करायचं असेल मला, तर मला डोळे आहेत, डोळे मिळाल्यामुळे मी यातनं मुक्त होणार मी. तर मग
इंद्रियांमुळे मला मुक्ती मिळते का, मला माझं बंधन होत आहे माझं, हे नक्की काय म्हणायचंय गुरुला इथे, की कशापासून मुक्ती मिळते आम्हाला. आणि ही सुटका जी होतीये ती मला, ती कशापासून होतीये, आणि त्याच्यामुळे अमरत्व कसं काय मला मिळतंय. आणि जर ही अ, कुणाला तरी, एखाद्या ऋषी मुनींचा, रमण महर्षी, रामकृष्ण परमहंस, कुणाला तरी ते मुक्ती अशी मिळालेली असेल, तर मग ते अमर कसे काय नाही आहेत, आपण म्हटलं तसं. असं त्याच्यामध्ये एक प्रश्न आहे. त्याच्यामध्ये भाष्यकाराने काही काही ठिकाणी काय जे काही शब्द वापरलेत, काही उदाहरणं दिली आहेत, ती त्यांनी त्यांच्या आधीच्या कामावरती पण थोडस त्याच्यावरती अभ्यास केलाय कुणीतरी, असं समज करून घेऊन पण त्यांनी काय काहीतरी ह्याच्यामध्ये एक दोन चार गोष्टी म्हटलेल्या आहेत त्यांनी. पण हा मुद्दा समजावून घेण्यासारखा आहे की नक्की आपल्याला मुक्ती कशापासून मिळते. तर मुक्ती ही आसक्तीपासून मिळते. आणि जी मुक्ती जी मिळते आसक्तीपासून, ही मुक्ती हे कसल्या प्रकारची आहे. म्हणजे आपल्याला जर आपण अडकलेलो आहोत, आपण ज्या ह्याच्यामध्ये तुरुंगामध्ये असल्यासारखे आहोत आपण, असं वाटू शकेल एखाद्याला. त्याचा मुक्ती म्हणजे कशापासून मुक्ती, म्हणजे एक श्रीकृष्ण जन्माच्या वेळेला जसं वासुदेव त्या बाळकृष्णाला त्याच्या बेड्या तुटून पडल्या, आणि तो कृष्णाला घेऊन गेला, आणि दारं उघडली गेली, अशा प्रकारचं काहीतरी दैवी, त्यावेळेला ज्या वेळेला ह्या ज्ञानाला अ, ज्ञान होत आहे, त्यावेळेला असं काहीतरी भयंकर होऊन तो सुटून बाहेर येतो वगैरे, असं काही होतं का, काहीतरी भयंकर प्रकार होतो का. हो आणि नाही, येस अँड नो. तसं काहीतरी होतं, पण ते आपल्याला दिसत नाही, साध्या माणसाला दिसत नाही. पण ज्याला ज्ञान होतं त्याचं सगळं जग बदलून गेलेलं असतं. तर आपण जर वेळ झाला तर मी ते थोडक्यात बघणार आहे. पण आपल्याला ह्या ही आसक्ती, हे बंधन, बेड्या साखळीसारखं बंधन कसं काय झालेलं आहे, हे आपण थोडक्यात पाहणार आहोत. हा एक अजून एक तसाच विषय आहे, महत्वाचा विषय आहे. आणि ह्याच्यावरती कितीतरी वेदांमधले जे त्याच्यामध्ये ज्या रूढी आहेत, पद्धती आहेत, मोठे मोठे यज्ञ आहेत, ते ह्याच धर्तीला घेऊन ते असे रचले गेलेले आहेत. तर आपण ते आता थोडक्यात पाहणार आहोत आपण, की मी हे आत्ताच उदाहरण घेतोय, आपल्याला पटकन समजेल असं उदाहरण आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हे आपल्याला जाणवत आहे. त्यामुळे हे हे जेव्हा जेव्हा हे वेदांताचं एक वैशिष्ट्य आहे, की जेव्हा जेव्हा वेदांत असं काहीतरी एखादं वाक्य म्हणतं की जे असं खूप काल्पनिक, वैचारिक, ॲब्स्ट्रॅक्ट असं जाणवतं, त्यावेळेला वेदांत एक असा दृष्टांत घेऊन येतं की अभ्यासकाला ते असं पटतं. तसं जर नसतं ना, तर इतके हजारो वर्ष टिकलंच नसतं. हे जे वेदांत आहे आणि त्याच्यावरचं जे काही भाष्यकाराने भाष्य लिहिलंय, इतक्या वर्षात टिकलंच नसतं, जर असं नसलं असतं तर. बरं ठीक आहे. तर आता एखादा एक कार आपण पाहिली, विकत घेतली, नवीन कार आहे, आणि ह्या कारकडे आपण आपलं लक्ष, आपलं नवीन असती गाडी, त्याच्याकडे सारखं लक्ष असतं, आपले डोळे, कान, मन त्याच्याकडे बघून आनंद घेत असतो आपण. आणि ह्याच्यामध्ये एक अजून एक गोष्ट आहे, मला माहिती नाही, मी पुढे त्याच्यामध्ये एखाद्या स्लाइड मध्ये टाकले, की हे एक प्रकारचं ज्ञानातनं हा आनंद मिळतो. हे एक प्रकारचं ज्ञान आहे, दृष्टी ज्ञान आहे, अजून कुठला वेगळ्या वेगळ्या प्रकारचे असंख्य ज्ञानेंद्र आहेत, मागच्या वेळेला आपण बघितलं, त्यातनं येणार हे ज्ञान आहे, त्यातनं हा आपल्याला आनंद प्राप्त होतो.
तर त्याच्यामध्ये काय होतं ना, की आपण एक पहिलीतला एखादा मुलगा आहे, त्याला आपण सांगतो की बाबा 2+2 = काय, आणि त्या मुलाला समजत नाही. आणि मग ती टीचर जी असते, किंवा किंवा आई वडील असतील, ते त्याला वेगवेगळ्या प्रकारे समजून सांगायचा प्रयत्न करत असतात, की हे एक सफरचंद आहे आणि हे अजून एक सफरचंद आहे, हे दोन आहेत आणि आणखीन दोन घे, आणि मग आता किती झाली. तसं ह्याच्यामध्ये अजून एक गमतीचा भाग आहे. आकडा दोन, ह्याला त्याला काही अर्थ नाही आहे तसा. म्हणजे देवनागरीमध्ये दोन लिहितो आणि इंग्रजीमध्ये दोन लिहितो, त्या दोन आकड्याला तसं काही अर्थ नाही आहे त्याला. ती एक कल्पना आहे. दोन जाऊ दे, त्याच्यात आत्ता पडायला नको. पण ह्याच्यामध्ये आपण जर का त्या मुलाला, तो शिक्षक हा शिकवायचा प्रयत्न करत असतो की 2+2 म्हणजे काय, आणि 1-2 दिवस जात तो त्याचं मन लावून तो समजून घ्यायचा परत असतो. त्याच्या समोर हा विचार मांडलेला असतो, 2+2 म्हणजे काय, काय म्हणजे काय, म्हणजे काय, म्हणजे काय, म्हणजे काय, तो असं तो प्रयत्न करत असतो. आणि एक दिवशी त्याला कळतं की अरे 2+2 म्हणजे 4, 3+2 म्हणजे 5. त्याला ते काय भानगड हे कळतं. तर काय नक्की झालेलं आहे, कसं कळतं, म्हणजे काय होतं त्याला त्या. तर त्याच्यावरती विज्ञानाचं एक वेगळं मत आहे, आपण त्याच्याकडे जात नाही आता. पण वेदांत, वेदांत श्रुतीचं जे त्याच्यामध्ये सांगणं आहे, म्हणणं आहे, की जे मन असतं ना, ते मन त्यावेळेला त्या विषयाशी एकरूप होऊन जातं. इट बिकम्स वन विथ इट. ज्या वेळेला तसं होतं, तेव्हा ज्ञान होत असतं. आपल्याला जे काही ज्ञान होतं, ते ज्या ज्या वेळेला हे मन त्या विषयाचं रूप नव्हे, तो विषयच होतं मनामध्ये, आपल्या डोक्यामध्ये, आपल्या. हा एक अजून एक निराळा विषय होईल, पण आपण सोपं करूया, आता सोपं ठेवूयात. पण हे आपण समजू शकतो, रोजचा अनुभव आहे आपल्या. आपल्याला एकदम असं ती गोष्ट समजते, ती एपिफॅनी असते प्रत्येक वेळेला. तर ते तसं, जेव्हा ही कार घेतलेली आहे, या कारमध्ये आपण बघतोय, ऐकतोय, फील होतंय, प्रत्येक एक 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 कण 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 हे निरनिराळे जोडत जोडत जाऊन हळू 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 आपल्याला न कळत ती कार आपलाच एक भाग झालेली असते. आणि त्यानंतर ते कार, ती जी कार आहे, ही बाहेरचा तिराईक काहीतरी प्रकार नसून, हा मीच आहे असा एक त्याच्यामध्ये घोळ निर्माण झालेला असतो या सगळ्या भानगडीमुळे. आणि त्यामुळे काय होतं, की समजा ह्या कारला काहीतरी इजा झाली, त्याच्यावरती एक कोणीतरी रेष ओढली त्याच्यावरती, तरी ते आपल्याला असं वाटतं की आपल्या अंगावर कोणी ओढले की नाही. आपण जर त्या कारबद्दल काही वाटत नसेल तर आपल्याला काही फरक नाही पडत, पण जर वाटत असेल तर ही भानगड झालेली असते. आणि हा घोळ झाल्यामुळं आपल्याला ही जी कार आहे, ज्याचा काहीही आपल्याशी संबंध नाही अशी गोष्ट, जड वस्तू, ही वस्तू जी आहे, ही वस्तू म्हणजे आपणच, असा गैरसमज होऊन ह्याच्यामुळे आपल्याला प्रचंड मनस्ताप आणि त्रास होत असतो. आनंद मिळत असतो, पण आनंदाच्या मानाने आपल्याला त्रास भयंकर होत असतो. तर हे जे उदाहरण आहे, हेच आपण पुढे पाहिलं तर आपले जे हे इंद्रिय आहेत, हे जड आहेत. ते कारसारखे जड आहेत. हे इंद्रिय जे आहेत, ते नाना प्रकारे हे जगाचा अनुभव घेत असतात, अनुभव आणत असतात, आणि आपलं मन त्याच्यावर काम करत असतं. आणि त्यामुळे आपण त्या गोष्टीबरोबर एकरूप झालेलो असतो. आणि म्हणून त्या गोष्टींना काही झालं तर आपल्याला त्रास होतो. त्याचा पुढचा जो टप्पा आहे, की त्यामुळे आत्मा आणि अनात्मा, जो आपण सुरुवातीला हा फरक पाहिला, तो तो फरक ह्याच्यामध्ये असा आहे, की
हे शरीर आणि हा विषयी, शरीर क्षेत्र आहे आणि विषयी क्षेत्रज्ञ आहे. हे दोन जे आहेत हे फरक वेगळे आहेत. हे त्यामुळं त्याच्यामध्ये जो घोळ निर्माण होतो तो म्हणजे हे बंधन तयार झालेलं आहे शरीराशी. आणि ह्या बंधनातनं मुक्ती जी आहे त्याच्याबद्दल हा गुरु या शिष्याला सांगतोय की हे जे इंद्रियाचं जे अशी काम करतात, हे जड आहेत, हे जे ज्ञान आहे हे प्राप्त झालं की तुला ह्या बंधनातनं मुक्ती मिळणार. म्हणजे पण मी मगाशी सांगितलं तसं हे तुरुंग जे आहे, हे तुरुंग हे असं न दिसणार तुरुंग आहे. म्हणजे आपण जर समजा खरोखर एखाद्या तुरुंगात असतो तर त्याच्यामध्ये आपल्याला सुटायचं असेल तर आपण किल्ली घेऊ आणि मग आपण त्या किल्लीने ते दार उघडू. एखादं गज असतील तर अजून काहीतरी करू, त्याला आपण करवत आणू आणि ते कापून काढू. तर ज्या प्रकारचं बंधन आहे त्या प्रकारचं आपल्याला त्यातनं सुटण्यासाठी साधन आवश्यक आहे. तर हे जे बंधन आहे हे कसलं बंधन आहे, तर हे अज्ञानाचं बंधन आहे. आणि त्यामुळे ह्यातनं सुटण्यासाठी जी किल्ली आपल्याला लागणार आहे ते ज्ञानाची किल्ली लागणार आहे. तर हे जे आहे ह्याच्यामध्ये समजून घेण्याचा भाग असा आहे की ज्या माणसाला किल्ली मिळती त्या माणसामध्ये असं काही प्रचंड मोठा फरक वगैरे पडलेला आपल्याला बाहेरनं दिसत नाही. तर ह्याच्यासाठी एक उदाहरण जे आहे, एक दृष्टांत जो आहे वेदांतामध्ये सांगितलं, अत्यंत विलक्षण असा हा अ, दृष्टांत आहे. तो मी सांगतो आता. हे आपल्याला लक्षात आलंच असेल की हे जे मुद्दे आहेत हे प्रचंड मोठे आहेत. अ, खूप बोलण्यासारखं आहे, खूप चिंतन मनन करण्यासारखं आहे, खूप अभ्यास करण्यासारखं आहे. साधकाला यातनं भयंकर फायदा होण्यासारखा आहे. आता पुढचं जे हा दृष्टांत मी जो सांगतोय हा वेदांतामध्ये जो अ, वापरला जातो उत्कृष्ट आहे. ही एक गुरु असतो एक, आणि हा अ, त्याचा शिष्य त्या आश्रमामध्ये तो हे गुरा त्याची गाई म्हशी ह्या त्याचं काम असतं, चरायला घेऊन जायचं आणि परत आणून बांधायचे गोठ्यामध्ये, असं त्याचं काम असतं. तर एक दिवशी अ, तो गुरुला विचारतो की हे अज्ञान हा प्रश्न विचारतो, ज्ञान झाल्याने कसं समजतं ज्ञान झालेलं, आणि ज्ञान झालेलं दिसतं कसं. आ, हा मी घेतोय, मी हा सांगतोय दृष्टांत, पण ह्याच्या मागे खूप मोठी पार्श्वभूमी आहे. त्याच्यासाठी गौडपादाचार्यांचं एक कारिका आहे त्यांची, मांडुक्य उपनिषदवरती. त्याच्यामधनं ह्या गोष्टी वैथत्य म्हणतात याला, ह्याच्या जास्ती कळून येते. असो, पण तो गुरु जो असतो तो त्याला सांगतो की तू अ, त्या गायींना चरायला घेऊन जा आणि अ, परत संध्याकाळी येऊन बांधत जा गोळा, असं त्याचं काम असतं ते. तर तो शिष्य जो असतो तो एक दिवशी घेऊन येतो परत गायींना त्या गोठ्यामध्ये, आणि त्यांना बांधायचा जो दोर असतो तो हरवलेला असतो. गुरु ह्या मागे गुरुला ह्या शिष्याला एक शिकवण द्यायची असते मोठी. तर त्या दिवशी ते सापडत नाही त्याला, आणि त्यामुळे शिष्य हा चिंतेत असतो की आता काय करायचं. या गाईला बांधायला दोर नाही, त्यामुळे रात्री निघून जातील कुठेतरी.
आणि मग तो गुरुला विचारतो, सांगतो त्याला असं असं झालेलं आहे, ते काय मिळत नाही आम्हाला. तो गुरु म्हणतात, बघ तू जरा कुठं इकडं तिकडं बघतो तो, पण काही मिळत नाही त्याला. मग गुरु म्हणतात, तू असं कर, तू जाऊन नुसतं असं नाटक कर की त्यांच्या गळ्याभोवती दोर घातलेला आहे आणि तो खुंटा आहे, त्या खुंटाला जाऊन तू ते बांधलेली आहे, गाठ मारलेली आहे. तर शिष्य म्हणतो, असं कसं करून चालेल, ते रात्री जातील निघून, तू ऐक माझं. आणि मग तो जातो आणि तसं करतो गुरुनी सांगितलं तसं. आणि त्याला रात्रभर झोप लागत नाही, कारण त्याला माहिती असतं सकाळी उठून आपल्याला ह्या गायी कुठं गेलेल्या असणारच निघून, आणि आपल्याला त्यांच्या मागे धावत जाऊन ते घेऊन यावं लागणार आहे तिथे कुठं गेलं. पहाटे उठतो 5-6 वाजता, काय त्यांचं असेल वेळ ती, आणि जाऊन बघतो गोठ्यामध्ये तिथंच असतात त्या. तर तो म्हणतो, अरे हे माझ्या गुरुची काहीतरी शक्ती दिसते. गुरुला नमस्कार करतो आणि म्हणतो, तुम्ही चमत्कार केला, ते काय मी सांगितलं तसं मी केलं आणि ते काय गेल्या नाहीत. तो म्हणे की गुरु म्हणतात, बर ठीक आहे, मग आता घेऊन जात आहे ना परत चरायला. मग जातो त्यांच्याकडे आणि त्याला म्हणतो, गायींना रोजच्या सारखं हाकायला लागतो, या तुम्ही. हालायला तयार नाहीत त्या, गोठ्याबाहेर गवत चरायला म्हणजे हालायला तयार नाहीत. म्हणतो, अरे हे काय भानगड झाली, 2-4 वेळा प्रयत्न करतो, जमत नाही. म्हणे हे जरासं काय सांगायचं आता गुरुला. मग तो गुरुकडे जाऊन सांगतो की ते काय हालत नाही आहे. गुरु म्हणतो त्यांना, अरे तू त्यांना सोडलंस का, ते बांधलेला तू काल रात्री बांधलं ना त्यांना, तू सोडलंस का त्यांना. तो शिष्य म्हणतो, मी त्यांना बांधलं नाही. अरे तुला त्यांना वाटतंय ना तसं, पण मुळातच जो मुक्त आहे, मुळामध्ये जो मुक्त आहे, त्याला असं वाटतंय की आपल्याला हे बंधन आहे. तर तो गुरु म्हणतो त्याला, तू जा आणि परत एकदा नाटक कर की तू गाठ सोडलेली आहेस, खुंटाभोवती दोरे बांध काढलेली आहेस. आणि तो जाऊन तसं करतो, असं असं नाटक करतो, दोरी बिरी काढले आणि त्या गायी येतात बाहेर, मग मुक्त होतात त्या. अशा प्रकारे जो जीवात्मा आहे, हा हा एक शंकराचार्यांचा, भाष्यकारांचा अत्यंत लाडका असा शब्द आहे. नित्यमुक्त हा जो जीवात्मा आहे, हा नित्यमुक्त आहे. तो चुकून असा फसलेला आहे अज्ञानात आहे. आणि त्याला ज्ञान मिळालं की अरे हे काय नाही या, मी ह्याच्यामध्ये अडकलं नाही या, की सुटला तो. म्हणजे काय त्या जीवात्म्याचा अवस्था होत असेल जेव्हा त्याला कळेल, अरे मी काही हे नाही आहे, हे मुक्त आहे, मी ह्याच्यामध्ये काय हे शरीर आहे, ते मर्त्य आहे, मला काही अंत नाही. अशा प्रकारे ते अमृत आहे. ते काही शरीराबद्दल बोलत नाही आता गुरु. हा जीवात्मा, परमात्मा, ब्रह्म, ह्या शरीराच्या बंधनात तो जो त्याचा जो एकजीव झालेला आहे, आणि त्याला असं वाटतंय की आपण ही गोष्ट आहोत ज्याला जन्म आणि मृत्यू आहे. जेव्हा त्याच्या हे लक्षात येतं, मी हे कधीच नव्हतो, मला जन्मही नाही आणि मला मृत्यू नाही, अशा प्रकारे त्याला अमरत्व प्राप्त होतं. हा असा विलक्षण असा हा दुसरा मंत्र आहे. तर आपण आता इथेच मी हे संपवतो, आणि पुढे आता आपण तो एक मंत्र म्हणू, आणि पुढचं सत्र जेव्हा वेळ होईल तेव्हा परत एकदा मी घेईन. काय प्रश्न असेल तर नक्की व्हॉट्सॲपवरती विचार. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.